तर भावांनो नमस्कार. आणि मी घरातून निघलो की पहिला शिवापाशी येतो. शिवाला भेटल्याशिवाय पुढे जात नाही. आणि शिवाचा हे नवीन धंदा आहे, म्हणजे पान शॉप. तर शिवा जो आहे ते आपला खास माणूस आहे आणि जवळचा. काय पण असू द्या, पहिला मला फोन करणार, आप्पा असं आहे, आप्पा तसं आहे, म्हणजे सगळ्या गोष्टी आमच्या एकत्र मिळून. भावांनो, हे पा आपली 3 नंबरची वाघीण MS 44 AD 7277. आज मन भरून बघायला वेळ भेटला मला. आजपर्यंत वेळ भेटला नाही, कारण गाडीकडे 16 टायरकडे असल्यामुळे वेळ. भावांनो, तर आता निघालोय मी नेकनूरपासून पुढे, नेकनूर आणि नानांच्या पंपापाशी. तर पाऊस चालू झालंय, बारीक बारीक चालू झालंय. थोडं मस्त वातावरण, थंड वाटायला लागले. दिवसभर ऊन लई पडलेलं होतं. मांजरसुंबेच्या जवळ आल्यावर मित्रांची भेट झाली. मस्त थंड घेतलं, बोलणं झालं आणि निघालो. भावांनो, तर आपल्या मांजरसुंबा घाटातून खाली चाललो बीडकडे. आपलं हळूहळू हळूहळू गुजरात गाठायचं. घाट पास करून आल्यावर बीडला आलो, जालना रोडला बायपासला. आणि तिथं पण आपले दोस्त भेटले, मस्त बोललो त्यांना जरा. आणि त्यांना भारी वाटलं, पण आपले व्हिडिओ बघून छान आहेत म्हणून सांगितले त्यांनी. धन्यवाद तरी मित्रांनो. मग पुढे आल्यावर आपलं 92-95 पिल्लू धावती भेट झाली. धावत्या भेटीमध्ये ते पण खाली करण्यासाठी गडबडीत होता. तर भावांनो, हा आहे नांदगाव, चाळीसगाव, औरंगाबाद रोड. गाडी अडकली तर निघत बी नाही क्रेन शिवाय. इकडून कोणी येऊ पण नका, इतका त्रास आहे. मी आलोय, माझ्या जीवाला माहिती मला काय त्रास व्हायला लागला आहे. सकाळ झालेली आहे आणि आता पोहोचलोय मी चाळीसगावच्या पाठीमागे. हे बा, चाळीसगावच्या पाठीमागे नांदगाव रोडला आहे. एकटाच आहे गाडी चालवायला, सोबत कोणी नाही. तर भावांनो, आपल्या गाडीचा सायलेन्सरचा नोझल बंद पडला आहे, म्हणजे युरिया घेणारा. त्याला बघा, ही त्याची आयडिया त्यानं आपण सांगितलेलं आहे, हे असं करा म्हणून. नोझल काढला आहे आणि गरम पाण्यात टाकून त्या उकळी फुटायला चालू आहे बघा. हे बघा. आणि दोंडाईचा पास करून आलो आणि समोर नंदुरबारच्या पाठीमागे आपले हनुमानजींचं दर्शन झालं. दर्शन घेतलं आणि नंदुरबारच्या दिशेने रवाना. आणि बापू इथंच थांबला. बापू म्हणला मी झोपतो आता, माझी गाडी काही उद्या खाली होत नाही. आणि मला नडियाद राहिलं होतं 93 किलोमीटर. मग नडियादला मला गाडी खाली करायची होती. भारतीचा फोन आला होता, सकाळी तुम्ही 7 वाजेपर्यंत पोहोचा म्हणून. तर मग मी खाली करण्यासाठी पुढच्या दिशेने रवाना झालो. बापू थांबला आणि मी पुढे आलो. पुढे आल्यावर झोप यायला लागली मला. झोप आल्यामुळे खाली गाडीचा उतरलो, डोकं धुलं आणि चहा घेतला. चहा घातला, पण डोकं असं झोपीनं फार येड्यासारखं झालं होतं. तर मी आत्ता पोहोचलो आहे बडोदा ब्रिज, म्हणजे वडोदराच्या सर्कलसमोर. हे बघा, वडोदराचं मेन सर्कल बघा. आता मी इथनं राईट मारणं आणि अहमदाबाद हायवेला लागतो आहे. अहमदाबाद हायवेला लागल्यावर जायचं समोर. माऊली भाऊ वाट बघतात पुढं त्यांच्या भेटीसाठी. नमस्ते भाऊ, संतोष भाऊला पण यूट्यूबला सहकार्य करा, मतदान करा, लाईक करा, शेअर करा. त्यांचं पण व्हिडिओ छान असतात. आणि एक संघर्षाचा प्रवास कसा असतो, संतोष भाऊचा व्हिडिओ बघितल्यावर तुम्हाला समजतील. भाऊनं असा सपोर्ट राहून दे संतोष भाऊनं पण. आज पूर्ण झाल्या आणि लय छान वाटायला लागले. ही ग्रेट भेट आहे मोठी. आणि संतोष भाऊंचा मी सुद्धा आभारी आहे.
की मित्र कसा असावा, मी पण तुमचा आभारी आहे. मित्र कसा असावा तर संतोष भाऊंसारखा असावा. कारण आमचं गाव सांगली जिल्ह्यातलं पेठ नाका आणि संतोष भाऊंचं गाव बीड जिल्ह्यातलं पिराचीवाडी. म्हणजे कमीत कमी अंतर दोन्ही गावाच्या मध्ये 400 किलोमीटर आहे. पण एक आपली दोस्ती आहे, मित्र आहेत इंस्टाग्रामचं आणि छान दोस्ती आमची बनल्या. त्यामुळं संतोष भाऊ खरंच दिलदार माणूस आहे. धन्यवाद. खरंच दिलदार आहे. धन्यवाद. तर भावांना माऊली भाऊला भेटून पुढे आलो, कंपनीत आलो. कंपनीतलं साहेब आला आणि सांगितलं त्यांनी गाडी खाली करायला लावा. मग गाडी घेऊन गेलो आणि खाली करायला पडता सोडला. मग नंतर कंपनी बघा, ही आहे कंपनी. साहेब ओरडत होतं व्हिडिओ काढू नका, मग मी तेवढ्यात थोडा घेतला. आणि हे बघा बड्या बड्या कंपन्यात इकडे. मग काय गाडी खाली करून माऊली भाऊन आम्ही एकत्र मिळून मोरबीच्या दिशेने रवाना. मस्तपैकी भारत बँकमध्ये बसल्यावर भारी वाटलं बरं का. थंड एसी सगळं असं भारी वाटलं की मला वाटलं आपल्या गाड्या एखादा आणि भारत बँक पहिली गाडी घ्यावा. म्हणजे गाडीच तशी. भावांनो, लातूर ते मोरबी या भागाचा प्रवास इथेच संपला. आणि या भागामध्ये बरेचसे मित्रमंडळी भेटली. माऊली भाऊ भेटले, आमचे बीडचे परममित्र सर्वजण भेटले. तरी मी सर्व मित्रांचा आभार मानतो आणि सर्वांना विनंती करतो की या गरीब भावाला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि आपला व्हिडिओ पाहायला विसरू नका. काही चुकला असेल तर माफ करा, काही शिकायसारखं असेल तरी पण सांगा. तर चला भावांनो, भेटूया पुढील भागामध्ये. लातूर ते मोरबी ते लातूर औसा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.